नमस्कार, मी मयुरा पाटील, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख आणि उन्नत भारत अभियान व बेस्ट प्रॅक्टिसेसची समन्वयक या नात्याने तुमच्याशी संवाद साधते आहे. सुदैवाने करोना कमी झाल्यामुळे आपण लवकरच भेटणार आहोत. सध्या तुमच्या चालू असलेल्या इंडक्शन प्रोग्राममध्ये तुम्हाला सिनियर कॉलेजचे कामकाज कसे चालते याविषयी प्रत्येक समन्वयक तुम्हाला माहिती देत आहे. शिक्षणाचे ध्येय नुसतेच पुस्तकी ज्ञान नसून माणूस म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास करणे आहे. अभ्यासक्रमाबरोबर समाजाला घडविणे आणि समाजाला दिशा देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपली जी संस्था आहे ही बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय आहे. तिच्यामुळे आपण सामाजिक बांधिलकी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो आणि त्याचीच परिणिती म्हणून पॅन्डेमिकच्या काळात कोविड-19च्या काळात आपल्या विद्यार्थ्यांनी मास्क बनवून आणि ते फ्रीमध्ये सगळ्यांना वाटप केले त्याचे. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मिळून धान्य गोळा करून गरजू लोकांमध्ये वाटण्यात आले. आपले महाविद्यालय हे चांगला समाज व पर्यावरण घडवणाऱ्या कृतीला खूप महत्त्व देते. यातूनच सामाजिक जाणीव बांधिलकीवर आधारित अनेक उपक्रम आपल्या महाविद्यालयात राबवित असतो. उन्नत भारत अभियान काय आहे हे समजविण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवते. हर मनुष्य को अपनी ही उन्नति में संतुष्ट नहीं रहना चाहिए, बल्कि सबकी उन्नति में अपनी उन्नति समझनी चाहिए. इसी आदर्श को मानते हुए मानव संसाधन विकास मंत्रालय ने शुरू की है एक प्रगतिशील पहल उन्नत भारत अभियान. उन्नत भारत अभियान एक कार्यक्रम है जिसमें कि ये परिकल्पना की गई है कि किस तरह से भारत की जो एकेडमिक इंस्टीट्यूशंस हैं, जो नॉलेज इंस्टीट्यूशंस हैं, वो गांव के लिए काम करें. इसमें अलग अलग देश की जो मुख्य संस्थाएं हैं, डिफरेंट IITs हैं, उनको उसका कोऑर्डिनेटर बनाया गया है. भारत की 70% जनसंख्या ग्रामीण है और इसके बावजूद सकल घरेलू उत्पाद में इस आबादी का योगदान केवल 17% है. बिना ग्राम्य विकास के भारत का विकास होना असंभव है. ग्रामीण विकास की चुनौतियों को सुलझाने के लिए ही MHRD ने 10 दिसंबर 2014 को उन्नत भारत अभियान को आरंभ किया. तर हा उन्नत भारत अभियान हा केंद्र सरकारचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. उन्नत भारत अभियान हे उच्च शिक्षण संस्था आणि स्थानिकांच्या सामूहिक प्रयत्नांनी खेडी, आदिवासी आणि मागासलेले विभाग यांच्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक लोक यांच्या पुढाकाराने त्या खेड्यांचा व आदिवासी पाड्यांचा शाश्वत क्षमता आणि तांत्रिक विकास हा घडवून येत असतो. हे या उपक्रमाचे मेन उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये उन्नत भारत अभियान अंतर्गत ही 5 खेडी दत्तक घेतलेली आहे. त्याच्यामधले पहिले आहे चांदसी, गंगावरे, गिरनारे, पेगलवाडी आणि पिंपळद. आपण घेतलेल्या दत्तक गावांमध्ये आपण ह्या ॲक्टिव्हिटीज काही रन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टोबॅको फ्री इंडिया कॅम्पेन असेल, म्हणजे जे खेड्यात राहतात त्या लोकांना तंबाखू व्यसनमुक्तीसाठी आपण ते कॅम्पेन राबवलेलं आहे. त्याच्याविषयी अवेअर करण्यासाठी की तंबाखूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम. तसेच स्वच्छ भारत अभियान म्हणजे क्लिनलीनेस कॅम्पेन पण आपण राबवले आहे. वृक्षांची लागवड, ट्री प्लांटेशन केलेलं आहे. ऑर्गन डोनेशन रॅली काढलेली आहे की ज्यामुळे अवयवदानाचं महत्त्व हे तेथील नागरिकांमध्ये पसरेल. एन्व्हायरमेंटल अवेअरनेस प्रोग्रामच्या अंतर्गत आपण वॉटर ऑडिट हे करत असतो. सोशिओ इकॉनॉमिक सर्वे, आपल्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटने सोशिओ इकॉनॉमिक सर्वे केलेला आहे. तसेच वोटर अवेअरनेस, पॉलिटिक्स डिपार्टमेंट वोटर अवेअरनेस प्रोग्राम घेतं, म्हणजे मतदानाविषयी जनजागृती. NSS डिपार्टमेंटकडून एड्स अवेअरनेस रॅली काढण्यात आलेली आहे. तसंच आपले विद्यार्थी व शिक्षक यांनी तिथं जाऊन, त्या खेड्यांमध्ये जाऊन विलेज आणि हाऊस होल्ड सर्वे, म्हणजे तिथल्या लोकांना काय सोयी आहेत, त्यांच्या काय गैरसोयी आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण विलेज आणि हाऊस होल्ड म्हणजे प्रत्येक घरात केलेलं आहे. हे काही फोटोग्राफ्स आहेत. आता पॅन्डेमिकमुळे ह्या वर्षी पॉसिबल नव्हतं, पण त्याच्या आधीच्या वर्षी
आपल्या सरचिटणीस मॅडम निलिमाताई पवार यांनी त्या कॅम्पला NSS कॅम्पला गिरणारे गावात व्हिजिट केली होती. तसेच नेहमी कार्यशील असणाऱ्या आपल्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर JD सोनखस्कर मॅडम या सगळ्या व्हॉलंटियर्सला कामाची दिशा देत होत्या. तसेच क्लीनलीनेस कॅम्पेन पण जे आपण राबवलं त्याचे हे काही फोटोग्राफ्स टाकलेले गिरणारे गावातले. अवेअरनेस रॅली काढण्यात आली. तिथं बंधारा पाणी अडवण्यासाठी एक छोटासा बंधारा बांधण्यात आलेला आहे आपल्या NSSच्या स्टुडंट आणि शिक्षकांकडून. तर हे बंधाराचं काम जेव्हा चालू होतं तेव्हाचा फोटोग्राफ आहे आणि बंधारा तयार झाल्यावर ते बिफोर आणि आफ्टर पण फोटो टाकले की बंधारा बांधल्यावर नेमकं काय झालंय की तिथं पाणी साठवलं गेलेलं आहे. आणि हे आपल्या विद्यार्थ्यांचे तेव्हा सर्वेक्षणासाठी जे आपले टीचर्स आणि विद्यार्थी गेलेले होते तर ते सर्वेक्षणाचे हे काही फोटोग्राफ्स टाकलेले आहेत. तर हे झालं उन्नत भारत अभियानाविषयी. कारण उन्नत भारत हे केंद्रीय विकास मंडळाचा हा एक उपक्रम आहे की जेणेकरून खेड्यांचा पण विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट आहे बेस्ट प्रॅक्टिसेस. आपल्या कॉलेजचं जे विजन आणि मिशन आहे त्याला धरून आपल्या कॉलेजमध्ये 2 बेस्ट प्रॅक्टिसेस आहे. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आहे जेंडर सेन्सिटायझेशन आणि दुसरी जी आहे ती हेल्थ कॉशियस. जेंडर सेन्सिटायझेशनच्या घेतो. तर जेंडर सेन्सिटायझेशन म्हणजे काय असतं की पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये समानता, कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण जेंडर ऑडिट करतो की नेमके कुठल्या कार्यक्रमात किती मुलं भाग घेतात, किती मुली भाग घेतात, हे आपण वर्षाच्या शेवटी त्याचं ऑडिट करत असतो. त्याच्यानंतर दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी आपलं जे ॲन्युअल मॅगझिन आहे ते तमाशावर प्रकाशित झालेलं आहे. कारण तमासगिरी हे सुद्धा त्यांना सुद्धा समाजात फारसं स्थान नसल्यामुळे त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी तमाशा हे मॅगझिन काढलेले आहे. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ सर्वे अँड फ्री टेलिफोनिक काउन्सिलिंग हा सायकोलॉजी डिपार्टमेंटने रन केलेला कार्यक्रम आहे. इंटरनॅशनल आणि नॅशनल ऑनलाईन मेंटल हेल्थ सर्वे केलेला आहे. नॅशनल, कारण कोविडच्या काळात, पॅन्डेमिक काळात बऱ्याच लोकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती दोन्ही ढासळल्या होत्या. त्याच्यामुळे सायकोलॉजी डिपार्टमेंटने ही ॲक्टिव्हिटी रन केलेली आहे. नॅशनल एसे रायटिंग कॉम्पिटिशन योगिक सायन्स अँड COVID-19 ही आपल्या जिमखाना विभागाने घेतली आहे. त्याच्यानंतर जिमखाना विभागाने इंटरनॅशनल योगा डे साजरा केलेला आहे. मोटिवेशनल लेक्चर अँड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टेस्टिंग फॉर गर्ल्स अँड बॉईज ऑल्सो, की त्यांना मोटिवेशन द्यायचं. कारण करोनाच्या काळात खूप विद्यार्थ्यांची निगेटिव्हिटी वाढली होती. ती कमी करून त्यांच्यात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणण्यासाठी हे लेक्चर, मोटिवेशनल लेक्चर सायकोलॉजी डिपार्टमेंटने अरेंज केले होते. आपण दरवर्षी स्वयंसिद्धा कोर्स घेतो ज्याच्यामध्ये मुलींना स्वतःचं संरक्षण कसं करायचं याविषयी ट्रेनिंग दिली जाते. यावर्षी जिमखाना विभागाने इंटरनॅशनल विमेन्स डेच्या दिवशी सायकल राईड प्रोग्राम घेतलेला आणि सूर्यनमस्कारचा प्रोग्राम घेतलेला. MR जयकर एम्प्लॉयबिलिटी स्किल प्रोग्रामच्या अंडर मुलांनी इंटरव्ह्यू कसे द्यायचे, इंग्लिश ही भाषा कशी शिकायची आणि तुमचं जे स्किल आहे इंटरव्ह्यू देण्यासाठी ते कसं डेव्हलप करायचं, तर हे आपली ही जी ॲक्टिव्हिटी आहे MR जयकर एम्प्लॉयबिलिटी हे इंग्लिश डिपार्टमेंट रन करतं. मोटिवेशनल लेक्चर मी तुम्हाला मग सांगितलं तसंच बॉईज आणि गर्ल्ससाठी सेपरेट कंडक्ट केलेलं आहे आणि टेलिफोनिक काउन्सिलिंग पण केलेलं आहे. सायकोलॉजी डिपार्टमेंटने IQ टेस्टिंग पण घेतलेलं आहे. हे काही फोटोग्राफ्स टाकलेले आहेत की आपले जे फिजिकल डायरेक्टर आहे किंवा जिमखाना विभाग आहे, जिमखाना विभागात डॉक्टर गवळी मॅडम यांनी बेसिक योगा सर्टिफिकेट कोर्स घेतला मायनॉरिटी विमेन्ससाठी. इथं मेजॉरिटी मुस्लिम विमेन्स होत्या. त्याच्यानंतर इंटरनॅशनल विमेन्स डेच्या दिवशी आपल्या कॉलेजमधल्याच नाही तर बाहेरच्या विमेन्सला सुद्धा घेऊन सायकल रायडिंग प्रोग्राम रन केलेला आहे. तसंच लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईन सूर्यनमस्कार प्रोग्राम आपल्या फिजिकल डायरेक्टर डॉक्टर मीनाक्षी गवळी यांनी केलेला आहे. आणि आपल्यासाठी अभिमानाची अशी गोष्ट म्हणजे आपली व्हॉलंटियर जी आहे ज्योत्स्ना कदम, ही NRD कॅम्पमध्ये नॅशनल रिपब्लिक डेच्या कॅम्पमध्ये तिचं सिलेक्शन झालेलं परेडसाठी. त्याचे हे फोटोग्राफ्स टाकलेत आणि आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांच्यासोबत सुद्धा तिचा फोटोग्राफ आहे. दुसरी जी बेस्ट प्रॅक्टिस आहे ती आहे हेल्थ कॉन्शियसनेस.
म्हणजे आपली काळजी कशी घ्यायची, हेल्थची केअर कशी, त्याच्या अंडर आपण जे इव्हेंट घेतो त्याच्यात ग्रेन कलेक्शन आहे, म्हणजे आपण जे धान्य गोळा करतो ते माल नरिश असलेल्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ सर्वे आणि फ्री टेलिफोनिक काउन्सिलिंग झालं. व्हॅल्यूज अँड स्पिरिच्युअल एज्युकेशनचा कार्यक्रम झाला. स्वच्छता पखवाडा, इंटरनॅशनल योगा डे ट्रेनिंग प्रोग्राम, इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेशन, वर्ल्ड ऑलिम्पिक डे, हे सगळे हेल्थशी रिलेटेड कार्यक्रम आहेत. या योगा जे आहे तर लोकांना योगाचा अभ्यास शिकवून त्या कोविड सारख्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढलेला आहे. वर्ल्ड ऑलिम्पिक डे, अवेअरनेस ऑफ ट्युबरक्युलोसिस, टीबीच्या बाबतीत लोकांची जनजागृती केलेलं आहे. टोबॅको फ्री इंडिया, ऑलिम्पिक डे रन, सायकोसोशल इम्पॅक्ट ऑन हा वेबिनार घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये सायकोलॉजिकल आणि सोशली काय इम्पॅक्ट झालेला आहे कोविड-19चा. त्याच्यानंतर यूथ मेंटल हेल्थ, सेमिनार ऑन फूड प्रिझर्वेशन, नॅशनल स्पोर्ट्स डे, ब्लड डोनेशन कॅम्प, ऑर्गन डोनेशन अवेअरनेस रॅली, ते तसेच फिट इंडिया मुवमेंट प्रोग्राम असेल, डिझास्टर मॅनेजमेंट कोर्स कॅम्प असेल, टोबॅको फ्री इंडिया, मेंटल हेल्थ डे, इंडस्ट्रियल लॅबोरेटरी सेफ्टी अँड जनरल अवेअरनेस, सेमिनार ऑन फूड केमिस्ट्री, वर्ल्ड एड्स डे अवेअरनेस अँड रॅली, रोड सेफ्टी अँड अवॉइड प्लास्टिक यूज अवेअरनेस. पॉलिथिन फ्री कॅम्पेनमध्ये आपण प्लास्टिकच्या पिशव्या कलेक्ट करून आणि आपल्या कॉलेजमध्ये आपल्याच विद्यार्थ्यांनी ज्या कापडी पिशव्या बनवल्या त्या कापडी पिशव्यांचं वाटप केलेलं आहे. स्पोर्ट्स वीक प्रोग्राम आहे, वर्ल्ड सूर्यनमस्कार डे आहे, मल्टी डायग्नोस्टिक हेल्थ चेकअप कॅम्प आहे, व्हिजिट टू फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे. आपण दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिटला जातो, फक्त ह्या वर्षी पॅन्डेमिकमुळे आपल्याला पॉसिबल नाही झालं. त्याच्यानंतर कॉन्फरन्स झालेली आहे, हेल्दी अँड फिट इंडिया थ्रू योगिक सायन्स, योगाथॉन असेल. त्याच्यानंतर कोविड-19साठी आपली इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदाचे मेडिसिन्स काय आहे त्याच्यावर एक वेबिनार घेतलेला. इलेक्ट्रिकल सेफ्टी अँड यूज ऑफ फायर एक्सटिंग्विशर, सायकलिंग पेलेटॉन, वर्कशॉप ऑन स्वच्छता ॲक्शन प्लॅन, स्टेट लेवल वेबिनार ऑन हेल्थ अवेअरनेस, सायन्स फॉर ह्युमन वेलफेअर अँड डेव्हलपमेंट. त्याचे विविध कार्यक्रम आपण हेल्थ कॉन्शियसनेसच्या अंडर घेतलेले आहे. 2019 मध्ये आपल्या कॉलेजला नॅशनल स्पोर्ट डेच्या दिवशी जे ब्लड डोनेशन झालं, ब्लडचं कलेक्शन झालं, ते आपलं मॅक्सिमम झाल्यामुळे आपल्याला अवॉर्ड मिळालेला आहे. फर्स्ट अवॉर्ड मिळाला, हे त्याचे सर्टिफिकेट आहे आणि ते अवॉर्ड्स डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवाहन करायचे आहे की एज्युकेशन तर तुम्ही घेतातच, त्याबरोबरीने आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आणि आपली गुड ह्युमन बीइंग म्हणून जर डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्ही उत्साहाने या उन्नत भारत अभियान असेल किंवा बेस्ट प्रॅक्टिसेस असेल त्यात भाग घ्यावा, असे मी परत तुम्हाला आवाहन करते आणि माझे बोलणे थांबवते. थँक्यू सो मच.